नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो, हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय हाशे मक्काचे पानं पिवळे पडताय खालून. भरपूर जणांचे मेसेज येत आहे, कॉल येत आहे की आमच्या मक्काचे खालचे पानं करपताय, सुकून जात आहे. तर नेमकं काय आहे बा, बुरशी तर नाही लागली ना? तर त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का, कारण आपल्याकडे कामाचे व्हिडिओ असतात. तर चला तर मित्रांनो, आज व्हिडिओ चालू करतोय मित्रांनो. हा जो व्हिडिओमध्ये दिसतोय मित्रांनो तुम्हाला, ही पानं, हे पाण्याची कमतरता कुठे म्हणजे ड्रीप बंद होते इथं. माझा स्वतःच्या शेतामध्ये ड्रीप बंद होते इथं, त्याच्यामुळे हे जे खालचे पानं आहे ते सुकले आहेत. आणि असं पण नाही मित्रांनो, जिथं ड्रीप बंद आहे तिथंच, जिथं ड्रीप चालू आहे तिथं पण काही काही पानं सुकलेले आहे. याच्या मागचं कारण असं आहे, मका उष्णतेमुळे थोडाफार पाण्या टेम्परेचरमुळे हा प्रकार होत असतो. आणि याच्या पलीकडचा प्रकार म्हणजे तो आता शेवटचा जो 1 मिनिट आहे, त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. म्हणजे बुरशीचा प्रकार म्हणजे सतत त्या शेतामध्ये 3 वर्ष 2 वर्षापासून मक्का घेतोय आपू, त्या क्षेत्रामध्ये बुरशीचा प्रकार येतो. आणि विशेष म्हणजे ज्या मक्काचे वाण रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्या वाणावर लवकर तो बुरशीचा अटॅक येतो मित्रांनो. म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये, जेव्हा तुरा निघतो, कणूस निघतं, त्या अवस्थेमध्ये मक्का सुकून जातो. तर त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेवटच्या 1 मिनिटामध्ये मी दावणार आहे मित्रांनो. तर या अवस्थेमध्ये मित्रांनो, मक्का जर निसला तुमचा, जर मक्का तुमच्याकडे जर पाणी कमी असलं, उन्हाचं टेम्परेचर असलं, तर ही पोझिशन होते मित्रांनो. अशी जर पोझिशन असली तर घाबरायचं काहीच कारण नाही मित्रांनो. तुमचा मक्काचं उत्पन्न तेवढं येणार आहे. आता तुम्हाला दावणार आहे मित्रांनो बुरशीचा प्रकार.